जलजीवन मिशन योजनेचे काम 2 वर्षांपासून चालू असल्याने अद्याप डामसेवाडी गावाला पाणी मिळेना। कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असलेली ग्रामपंचायत नांदगाव हद्दीतील डामसेवाडी येथील जलजीवन मिशन ही योजना नागरिकांना सुखावह वाटण्यापेक्षा त्रासदायक ठरते। तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील डामसेवाडीमध्ये ही योजना ग्रामस्थांसाठी भीतीदायक ठरत आहे। या योजनेच्या अंतर्गत वाडीत बांधण्यात आलेल्या जलसाठवण टाकीचे काम निकृष्ट असून ती टाकी पडली तर मोठी दुर्घटना घडेल अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। तर या योजनेचा देखील बोऱ्या वाजल्याने वाडीतील ग्रामस्थांना एकत्र पाण्यासाठी पायपीट किंवा बाजूच्या विहिरीतील हिरवे पाणी पिण्याची वेळ आली आहे। त्यामुळे या योजनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। पाणी आणायला जायला लागतो डोक्यावर। एक ते 22 अख्खा दिवस जातो पाण्यावर। आणि टाकी बांधकाम चालू केला वर्ष झाला, त्याचं काम चालू होत नाही, अजून पाणी चालू होत नाही। आणि आम्हाला नाही एअर पाहिजे, हे नांदगावच्या एरियातला पाणी आम्हाला देणार नाही या लोक, नांदगावचे लोक। 4 दिवस किंवा 5 दिवस सोडतील, आमचा पाणी बंद करून टाकतील। त्या पाईपलाईन जमा करा, पाणी नस येत। तर आज आम्हाला या सर्व ग्रामस्थांना एक अपेक्षा व्यक्त होते की आम्ही पत्रकार बंधू तुम्हाला पहिले मी आमच्या गावाच्या एक हाकेला धावून आल्यावर तुमचे पहिले आम्ही स्वागत करतो गावाच्या वतीने की तुम्ही आम्हाला आता न्याय द्याल अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवून आमची आता पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। तर ही नांदगाव विठ्ठलवाडी योजना आणि डामसेवाडी जवळपास 75 लाख इतकी असून ती माहे 2022 पासून चालू आहे। तर आता 2024 पर्यंत ती पूर्ण होत नाही आणि पूर्ण झालेली जी आहे तिची पूर्ण तुटफूट झालेली आहे जागोजागी, तेही पाणी अजूनपर्यंत येत नाही। पण आणि जे टाकीचं काम केलेलं आहे त्या ठेकेदारानं, संबंधित ठेकेदारानं, ते पूर्ण अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। कारण की जे पहिल्यापासून सुरुवातीपासून जे काम केलं आहे त्याला कॉन्क्रीट भरल्यापासून पाण्याचा थेंबसुद्धा मारत नाही, असं तो टाकी नसून तर तो मृत्यूचा सापळा बनवलेला आहे आदिवासी लोकांसाठी त्या ठेकेदारानं। आणि ते काम साईट इंजिनियर जे कर्जतचे उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठ्याचे साहेब लोक येतात त्यांना मी तोंडी सांगितलं की या टाकीला पाणी नाही मारत, त्याचं काम बरोबर नाही। ते बोलतात तुम्हाला पाणी येईल, त्याला आपण प्लास्टर करू, हे करू ते करू, पण किमान त्याचं काम 1 वर्ष चालेल, तो 1 वर्ष लोकांना पाणी मिळेल, त्यापुढे पाणी मिळणार नाही। तर आम्हाला सर्व ग्रामस्थांची एक म्हणणं आहे प्रशासनाला तर आम्हाला ही टाकी पूर्णपणे नवीन पाहिजे। कारण ही टाकी भविष्यात पडझड झाली, तिच्या दुर्घटना घडली आदिवासी लोकांची, तर त्याला जबाबदार कोण, शासन आणि ठेकेदार असेल, हेही आम्ही त्यांना सांगू इच्छितो। कारण की जे पाईपलाईन त्यांनी टाकलेल्या आहेत, ज्या अंडरग्राऊंड पाईप, त्या फक्त 1 ते 1.5 फुटावर पाईपलाईन टाकलेल्या आहेत आणि त्याची बिलंसुद्धा त्या संबंधित ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ असा की ठेकेदाराला अधिकारी लोक पाठिंबा देतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण की इथे आदिवासी लोक आहेत, सामान्य लोक आहेत, त्याच्यावर कोण बोलत नाहीत, त्यांचा गैरफायदा या ठेकेदार आणि संबंधित साईट इंजिनियरने घेतला आहे। कारण की एवढ्या जर तुम्ही 6 इंच जर पाईप टाकतात आणि त्यावर तुम्ही सह्या करून बिलं काढतात, म्हणजे पूर्णपणे पाठिंबा तुम्ही त्या ठेकेदाराला दर्शवतात। आणि मात्र जे आदिवासी लोकांना जी पाण्यासाठी रात्रंदिवस वणवण करावी लागते ती काय थांबू शकत नाही। जर असंच हे सत्र चालू राहत असेल तर अधिकाऱ्यांना आमचं आव्हान असेल ग्रामस्थांच्या तर्फे पाणी पुरवठा विभागाला की जर आम्हाला पाणी मिळत नसेल आणि तुम्ही घरोघरी तर पाईपलाईन टाकलेली नाही, नुसती फक्त टाकीपर्यंत पोहोचले, त्याचं निकृष्ट दर्जाचं काम आहे, ते सरळ तुम्ही तुमच्या ऑफिसला जमा करा आणि तिथेच त्याची पाहणी करा, इकडे गावावर येऊ नका। कारण की आदिवासी लोकांचे हाल आहेत ते तसेच राहणार आहेत हेही सांगतो। कारण केंद्र शासनाने ज्या जलजीवन मिशन योजना ह्या दिलेल्या आहेत त्या फक्त कागदावरच राहणार आहेत, कारण अद्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही। जिथे पोहोचल्या तिथे पोहोचल्या जिथे, आणि ते सामान्य आदिवासी लोक असल्यामुळे इथं कोण बोलू शकत नाही, त्याचा गैरफायदा घेतलेला आहे। म्हणून मी आपल्या सोशल मीडियाच्या मार्फत आम्हाला कुठेतरी तुम्ही न्याय द्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हे तुम्ही लवकरात लवकर शासन दरबारी पाठवण्याचं काम करा, हीच आमच्या ग्रामस्थांपर्यंत अपेक्षा आहे। कर्जत लाईव्हसाठी मोतीराम पाटील, कशेळी।